मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली गौरी पालवेच्या कुटुंबाची भेट। मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, गौरीला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबाला आश्वासन। मुंबईतील मतदार यादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुंबईत दुबारच नव्हे तर 103 वेळा नावं असलेले ही मतदार, तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा। पालिका विशेष मोहीम राबवणार। महायुती सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय। उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी 58,754 कोटींचा निधी। 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी शासन मान्यता। MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी GR जारी। नाशिकच्या प्रचार सभेत पाणीपुरवठा योजनेवरून गुलाबराव पाटलांची अजित पवारांवर टोलेबाजी। भगूरला जाऊन योजनेची घोषणा करा असं मी अजित पवारांना सांगितलं होतं, त्यामुळे दुसऱ्याची पोरं आपली सांगू नये। अजित पवारांना सणसणीत टोला। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या वादात माझा सँडविच होतोय। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं विधान त्या दोघांमधील वाद कसे कमी होतील याचा प्रयत्न करत असल्याचं केलं स्पष्ट। अमरावतीच्या वरुडमध्ये लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासातच हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू। लग्न मंडपात पसरली शोककळा। मुंबईतल्या प्रदूषणात मोठी वाढ। हवेची गुणवत्ता पोहोचली वाईट श्रेणीत। सर्वत्र धुरकं असल्यानं श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ। T20 क्रिकेट वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून होणार सुरुवात। भारत आणि पाकिस्तान दरम्यान 15 फेब्रुवारीला महामुकाबला। भारत आणि श्रीलंकेत खेळवले जाणार सामने। पाकडच्या 50 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालघरमध्ये आज 2 जाहीर प्रचार सभा होणार आहेत। डहाणू आणि पालघरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आले। जिल्ह्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। धाराशिवमध्ये महायुती झाली नसली तरी भाजपला काहीच फरक पडत नाही असं आमदार राणा पाटील म्हणाले। लोकांचा भाजपवर विश्वास आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप घवघवीत यश मिळवणार आहे असं राणा पाटील म्हणाले। लोणावळ्यामध्ये निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय। आरोप प्रत्यारोपांना वातावरण तापलंय। शिवसेना RPI युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी नाव न घेता आमदार सुनील शेळके यांच्या कार्यपद्धतीवर थेट निशाणा साधला। बाहेरील हस्तक्षेप थांबवून लोणावळ्याची अस्मिता टिकवण्याकरता सगळ्या लोणावळाकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं वाघमारे म्हणाले। धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या युतीचा नवा अध्याय सुरू झालाय। माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे सुपुत्र शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाकरता रिंगणात उतरलेले आहेत। काँग्रेसला सोबत घेत ही युती करण्यात आली असून शिवसेनेनं भाजपसोबत गाडीमोड घेत काँग्रेससोबत घरोबा केलेला आहे। अमरावतीच्या धामणगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पदाकरता भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार अरुण अडसड यांची कन्या तर धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अर्चना रोठे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकरता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सौभाग्यवती सत्वशीला चव्हाण या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय झालेल्या आहेत। काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाकीर पठाण यांच्याकरता शहरातून पदयात्रा काढत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। कामठी नगर परिषदेमध्ये काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज AB फॉर्म अधिकृत नसल्याचा मुद्दा मान्य करत नागपूर खंडपीठानं उमेदवारी अर्ज बाद केला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे अधिकृत उमेदवार ठरले आहेत। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या नावातील र पडलेला आहे। घटनेला 2 महिने झाले तरी पालिका प्रशासन लक्ष देत नाहीये। पालिका प्रशासन नगरातील नळ गटार रस्त्यांप्रमाणेच मुख्यालयाच्या नावाबाबत सुद्धा उदासीन आहे अशी चर्चा रंगते। धाराशिव नगरपालिका निवडणूक प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढतोय। मतदारांना प्रभावित करण्याकरता उमेदवार वेगवेगळी शक्कल लढवत आहेत। वासुदेवाची मदत उमेदवारांकडून प्रचाराकरता घेतली जाते। लोणावळ्यातील राजमाची उद्यानाजवळ
हातावर पोट असलेली दिवसभर पेरू विकून उदरनिर्वाह करणारी भाग्यश्री जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणावळा नगर परिषदेची अधिकृत उमेदवारी तिला दिली गेली आहे। मुंबई मतदार यादीतील दुबार नावांवरून राजकीय पक्षांनी आरोपांच्या फैरी झाडल्या असतानाच आता मुंबई महापालिका प्रशासनानं सुद्धा याबाबत कबुली दिलेली आहे। एकूण 227 प्रभागांमध्ये 11 लाख दुबार नावं असल्याचं आढळून आलेलं आहे। तर त्यापैकी काही नावं दुबार तिबार नाहीत, 100 वेळा सुद्धा आलेली आहेत। अशी 4 लाख नावं अनेक वेळा अनेक प्रभागांमध्ये असल्याचं आढळून आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरसह विदर्भात नगर परिषद निवडणूक प्रचार सभांचा धडाका लावला। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे प्रफुल्ल चटकी आणि वरोरा नगर परिषद नगराध्यक्ष उमेदवार ज्योती मत्ते यांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आले। नगर परिषदांवर सत्ता खेचून आणण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय। वरणगाव नगर परिषदेकरता भाजपतर्फे नगराध्यक्ष श्यामल अतुल झांबरे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे राजेंद्र चौधरी, शिंदे गटातर्फे नगराध्यक्ष पदाकरता तृप्ती समाधान महाजन, तर भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील काळे अशी चौरंगी लढत रंगणार आहे। भाजपचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विद्यमान भाजपच्या उमेदवारांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। अंबळनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या बैठकीमध्ये जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। शहराचा माणूस निवडा, बाहेरून आलेल्या माणसांवर विश्वास ठेवून तुम्ही स्वतःचं नुकसान करून गैरप्रकार करणाऱ्या माणसांना तुम्ही थारा देऊ नका, असं स्मिता वाघ म्हणाल्या। राज्यातील स्थानिक संस्थांमध्ये इतर मागास प्रवर्गाकरता 50% अधिक आरक्षण लागू असलेल्या 57 नगरपालिकांमध्ये सर्वाधिक 17 पालिका या नागपूर जिल्ह्यातल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू केलं गेलेलं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलेलं आहे। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पोलीस प्रशासन शिवसैनिकांना त्रास देत असल्याचा आरोप शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला। मात्र सत्तेचा दुरुपयोग करून कुणी जर अशा प्रकारे दहशत निर्माण करत असेल तर त्याची तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचं युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केली। पूर्वेश यांचा भाजपकडे रोख होता का असा सवाल उपस्थित होतोय। आगामी अंबळनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाकडून परीक्षित बाविस्कर यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त अंबळनेर तालुका शहर विकास आघाडी विरोधात थेट लढाई उभी करण्याचा निर्धार करत शिवसेना शिंदे गटानं दंड थोपटला आहे। मुंबईवर झालेल्या 34 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष आज पूर्ण झाली। शहीदांना मुंबईकरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। वसईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे। प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेलेली आहे। मीरा भाईंदरसाठी महत्त्वाच्या असलेल्या सूर्य पाणी पुरवठा योजनेतील सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झालेले आहेत। त्यामुळे पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापासून मीरा भाईंदरकरांना धोधो पाणी मिळणार आहे। ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याचं टेन्शन संपणार आहे। साधारण 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यामध्ये तब्बल 16.5 लाख वाहनं असल्याची आकडेवारी वाहतूक शाखेने जारी केली आहे। या कोंडीतून वेळेत इच्छित स्थळी पोहोचायचं असेल तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा असं आवाहन वाहतूक शाखेने केलं आहे। दक्षिण मुंबईहून पालघरपर्यंत नॉनस्टॉप पोहोचण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या उत्तन विरार सागरी सेतूच्या प्रकल्प अहवालाला राज्य सरकारनं मान्यता दिली। प्रकल्पाला 58,754 कोटी रुपये खर्च येईल। त्यातील 44,332 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यासही राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। केंद्र सरकारकडून कर्ज उभारणीला मान्यता देताच कंत्राटदार नेमण्याचा मार्ग मोकळा होईल। मुंबईतल्या बांधकामासोबतच बेकऱ्यांमुळे प्रदूषण वाढतं आहे। धुके आणि धुलीकणांनी यात आणखी भर टाकलेली आहे। एखाद्या परिसरामध्ये सलग 3 दिवस हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 300च्या वर नोंदवला गेला तर संबंधित परिसर रेड झोन घोषित केला जाणार असून देशातील बांधकामं बंद केली जाणार आहेत।